नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मन हे अति चंचल असल्याने त्यावर नियंत्रण स्थापित करता आलं पाहिजे. मनाचा विकास हा जीवनाचा विकास आहे. त्यामुळे आपल्या मनाचा विकास कशा पद्धतीने साधता येईल आणि त्यासाठी आवश्यक साधनं कोणती या बाबी आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांचे मन बलशाली असते त्याला कोणत्याही परिस्थितीत कोणीही हरवू शकत नाही. कोणत्याही क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यासाठी अगोदर आपले मन प्रबळ असले पाहिजे. जीवनाचे संतुलन हे आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. आपले जीवन सामर्थ्यशाली बनवायचे घडवायचे असेल तर आपलं मन हे शक्तिशाली असलंच पाहिजे. मन ऊर्जावान झाले तर जीवनात सदैव सकारात्मक ऊर्जा कार्यरत राहते. ही ऊर्जा दैनंदिन चैतन्य निर्माण करते. त्याचा परिणाम म्हणून जगातील कोणत्याही क्षेत्रातील घटनेचा घडामोडीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रभाव आपल्यावर निर्माण होत नाही. सृष्टीतील प्रत्येक घटनेचा आघात हा सर्वप्रथम आपल्या मनावर होत असतो. आपले मन मजबूत असेल तर हे सर्व आघात सहजपणे परतवून लावले जातात. त्यामुळे त्या आघाताने होणारी आपली प्रचंड मोठी हानी ही त्याच वेळी रोखली जाते. आणि मन कमकुवत असेल तर मग मात्र त्याचे अनेक विघातक परिणाम आपल्या जीवनावर होत असतात. आपले मन हेच जगातील सगळ्या समस्यांचे माहेरघर आहे. याची जाणीव ठेवून आपल्या जीवनात आपल्याला आपले मन हे पॉवरफुल बनवता आले पाहिजे. हीच आपली सर्वश्रेष्ठ अशी उपलब्धी आहे. मन कमजोर असले तर आपण भावनात्मक दुर्बल ठरू शकतो. आपल्या दुर्बलतेचा लाभ वेळ, काळ, परिस्थितीनुसार, आवश्यकतेनुसार कोणीही घेईल यामध्ये दुमत नाही. आपल्या मनाची शक्ती आपले सामाजिक स्थान निर्धारित होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणून आपले मन हे आपल्याला कशा पद्धतीने शक्तिशाली बनवता येईल याचा सर्वप्रथम विचार करून मग ते साध्य अर्जित करता आले पाहिजे. मन शक्तिशाली बलशाली घडवण्याचे तंत्र समजले किंवा ते अवगत करता आले पाहिजे. हीच उपलब्धी अर्जित करण्यासाठी आपण समर्पित असलं पाहिजे. मनाची समृद्ध अवस्था जीवन समृद्ध घडवते. म्हणून जीवनात आपल्याला आपल्या मनाचा विकास प्रथम प्राधान्याने करता आला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.